नमस्कार मंडळी, मी कोकण चोरवण्यास स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आमचा प्रवास होता रत्नागिरी टू पुणे आणि माझ्यासोबत होत्यात आज सुरुची स्वीट्स स्टाफ। तुषारदादाने श्रीफळ वाढवून केला आम्ही प्रवासाचा शुभारंभ आणि मग आम्ही गाडीत बसायला गेलो आणि गाडीत बसायला अंशून लावल्यान पहिलाच नंबर। त्यानंतर आम्ही सर्वजण गाडीमध्ये चढलो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर आम्ही केला प्रवास चालू आणि आम्ही सकाळी पोहोचलो 5:45 वाजता जेजुरीला। त्यानंतर आम्ही घेतली रूम आणि आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालो। थंडी तर खूप होती, परंतु फिरायला आलोय म्हटल्यानंतर थंडी चालणार नाही। त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग आम्ही निघालो जेजुरी गडाकडे। जेजुरीच्या पायथ्याशी जाऊन आम्ही हळदीचा भंडारा वगैरे घेतला आणि आम्ही पोहोचलो जेजुरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। मुख्य प्रवेशद्वाराजवळ होती गर्दी। सर्वच जण नवीन लग्न झालेले आपापल्या कारभारणीला घेऊन जात होते गडावरती उचलून, म्हणून मग आमच्या कारभारणीने केला सुद्धा हट्ट आणि मी तो केला पूर्ण। मी सुद्धा तिला उचलून नेलं गडावरती आणि मग गडावरती जाऊन अतिशय सुंदर असं वातावरण होतं। सगळीकडेच हळदीचा भंडारा उधळलेला होता। गडावरून पुणे शहराचा नजारा काहीसा अविस्मरणीय असा वाटत होता। अतिशय सुंदर वातावरण होतं। त्यानंतर आम्ही गडावरती गेलो। रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती। संपूर्ण मंदिरावरती हळदीचा भंडारा उधळला होता, त्यामुळे जणू काही सोन्याचीच जेजुरी ही अशी वाटत होती। त्यानंतर आम्ही सुद्धा जोडीनं भंडारा उधळलेला आणि नमस्कार केलेला। त्यानंतर नमस्कार वगैरे करून आम्ही गेलो बाणूबाईच्या गुहेकडे। गुहेमध्ये मोबाईलला अलाउड नव्हता, परंतु मी चोरून शूटिंग करत होतो। त्यानंतर बाणूबाईचे दर्शन घेऊन आम्ही गेलो प्रति बालाजीला। अतिशय हुबेहूब अशी प्रतिकृती तिरुपती बालाजीची साकारलेली होती। जणू काही तिरुपतीलाच आल्यासारखं वाटत होतं। तिथेच मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिथेच प्रसाद घेतलेला। इथे यांची पुढे कुठे जायचं त्यांचं चालू आहे। त्यानंतर मग मी हाक मारली, सगळ्यांनी बघा कसे बघतायत एकाच ठिकाणी। त्यानंतर आम्ही तिथेच प्रसाद घेतलेला आणि मग आम्ही तिथून गेलो श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी येथे। तिथे सुद्धा शिर्डीची अतिशय हुबेहूब अशी प्रतिकृती केलेली आहे। आतमध्ये जाऊन अतिशय सुंदर असं वातावरण, सुंदर विद्युत रोषणाई केलेली होती, मन मोहून गेलं। त्यानंतर इकडे तिकडे कॅमेरा फिरवून आम्ही घेतलं बाबांचं दर्शन आणि मग त्यांच्या दर्शनाने मन भरत नव्हतं, म्हणून मग पुन्हा एकदा या खिडकीतून टाचांवरती उभं राहून थोडासा कॅमेरा वरती करत पुन्हा एकदा बाबांचं दर्शन घेतलं आणि मग प्रति शिर्डीवरून आम्ही निघालो लोणावळा आई एकविरेच्या दर्शनासाठी। एकविरेला आम्ही पोहोचलो आणि मग आम्ही आमचा प्रवास चालू केला एकविरा गडावर जाण्यासाठी। सुरुवातीला आम्ही आई एकविरा पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही गेलो वरती गडावरती। मी फर्स्ट टाइमच गेलो होतो
त्यामुळे मला हे सर्व नवीनच होतं. हे फक्त मी व्हिडिओ आणि फोटोमध्येच बघितलं होतं. आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला, तिथे जाण्याचा योग आला होता. त्यानंतर आम्ही एकविरा आईचं दर्शन घेतलं. ते इथे दगडांमध्ये लेण्या कोरलेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना थोडासा काळोख पडला होता आणि तिथे पालखी आली होती आणि बँजो वाजवत होते. मला सुद्धा नाचण्याचं मन करत होतं, परंतु पुढच्या प्रवासाला जायचं असल्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि आम्ही पोहोचलो ते म्हणजेच महळला, श्री वरदाविनायक मंदिराकडे. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. हे ठिकाण आमच्या प्रवासातील शेवटचं ठिकाण होतं. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन तिथे असलेल्या कथ्थक नृत्याचा आम्ही आनंद घेतलेला. असा होता आमचा हा पुण्याचा प्रवास. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.